नमस्कार, मी सुनंदा नाईक. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजचं बुलेटिन. कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये ताटाला रोटी पाहिजे या कारणावरून झालेल्या वादातून हॉटेलमधील तिघांना तरुणांच्या गटाने मारहाण केली आहे. या प्रकरणी आता शाहूपुरी पोलिसात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये मधमाशांच्या चाव्याने किडनी फेल झालेल्या रुग्णाला जीवदान देण्यास डॉक्टरांना यश आलंय. शाहूवाडी तालुक्यातील पाटणे येथील विलास ज्ञानू पाटील असं मधमाशांनी हल्ला केलेल्या रुग्णाचं नाव आहे. कर्ज मागण्याचा बहाणा करून फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची बोपेड लंपास करून फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. अमर शंकर भोसले असं आरोपीचं नाव असून त्याच्या जवळून चोरीच्या मोटरसायकलसह 65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. महावितरणच्या पुईखडी सबस्टेशनच्या मुख्य वीजवाहिनीच्या मासिक देखभाल दुरुस्तीचे काम सोमवारी कंपनीकडून हाती घेण्यात येणार आहे. यामुळे आता पुईखडी सबस्टेशनचा विद्युत पुरवठा बंद राहणार असून येत्या सोमवारी व मंगळवारी 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 13 गावांसह हातकणंगले तालुक्यातील 6 गावांमधील कोरडवाहू शेतजमिनी सिंचनाखाली आणण्यासंदर्भात आराखडा बनवण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी पाटबंधारे विभागाच्या कोल्हापूर मंडळ कार्यालयात अधिकाऱ्यांसमेत बैठक घेतली. या बैठकीत पंचगंगा नदीमधून पाणी कसे उपलब्ध करून देता येईल याबाबत आमदार अमल महाडिकांनी सूचना दिल्यात. वारणानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनातील बाल साहित्य संमेलनात श्री वारणा विद्यालयातील इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या कुमार सर्वेश संदीप पाटील राहणार कोडोली यांनी एसटी महामंडळाची अनाउन्समेंट केली होती. त्याच्या या अनाउन्समेंटवर आता आमदार विनय कोरे यांनीही उत्तम दाद देत त्याच्या या कलेचं कौतुक केले. इचलकरंजी येथील पंचगंगा नदी पात्रातील गाळ शेतकऱ्यांना मोफत काढून नेण्यासाठी आमदार राहुल आवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमेत बैठक घेतली. यावेळी नदी पुनरुज्जीवन व शेतकऱ्यांचे हितसंबंध जपण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरेल असं वक्तव्य आमदार राहुल आवाड यांनी केलंय. भारतीय जनता पार्टीचे देशव्यापी सदस्यता नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात सुरू असून याच अनुषंगाने पेठवडगाव येथील इरा हॉलमध्ये प्रदेश कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर या ठिकाणी 50 बेडचे सर्व सोयीनियुक्त प्रशस्त उपजिल्हा रुग्णालय तात्काळ मंजूर व्हावे या मागणीसाठी आज मलकापूर ग्रामीण रुग्णालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छटका आंदोलन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर तसेच रुग्णांचे वेश परिधान करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे शाहूवाडी तालुक्यात चर्चेचा विषय बनलाय. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या शहर कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली. जयंतीनिमित्त महिला आघाडीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जीवन व सामाजिक कार्य या विषयावर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. त्याचा बक्षीस वितरण सोहळा व प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली. या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.